संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर भाष्य करत देशाच्या अखंडतेबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। आम्ही गमावलेले लवकरच परत मिळवू असं त्यांनी ठामपणे सांगितले। काश्मीरचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना शाह यांनी नमूद केलंय की काश्मीरचे नाव हिंदू धर्मातील ऋषी कश्यप यांच्यावरून पडलं असण्याची शक्यता आहे। लेखाच्या प्रकाशन प्रसंगी महत्त्वाचे विधान दिल्लीमध्ये जम्मू अँड काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना गृहमंत्री शाह यांनी काश्मीरच्या विकासासाठी मोदी सरकारने उचललेल्या पावलांची चर्चा केली आहे। त्यांनी सांगितलं की कलम 370 आणि 35A या तरतुदींनी काश्मीरच्या संपूर्ण भारतात विलीनीकरणास अडथळा निर्माण केला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ संकल्पाने कलम 370 रद्द करण्यात आलं, ज्यामुळे काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि देशाच्या इतर भागांसोबत काश्मीरची प्रगती होऊ लागली असं शाह यांनी नमूद केलं। काश्मीरमधील ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात आले। काश्मीरी पंडितांच्या सुरक्षिततेसाठी विशेष योजना तयार केल्या जात आहे, ज्यामुळे त्यांचे काश्मीरमध्ये पुन्हा स्थायिक होणं सोपं होईल। काश्मीरला पर्यटनासाठी एक प्रमुख केंद्र बनवण्यासाठी सरकार विविध पायाभूत सुविधा आणि प्रकल्प हाती घेत आहे। स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक गुंतवणूक वाढवली जाते। देशभरातून सकारात्मक प्रतिसाद। गृहमंत्री शाह यांच्या या विधानाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। काश्मीरच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया देशाला नवी दिशा देईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलाय। सरकारची दृढ भूमिका। मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली काश्मीरचा ऐतिहासिक वारसा, सामाजिक समरसता आणि आर्थिक स्थैर्य यासाठी एकात्मिक दृष्टिकोन तयार करण्यात आलाय। या उपक्रमामुळे काश्मीरसाठी नवी दारे उघडण्याची अपेक्षा आहे। अमित शाह यांनी स्पष्ट केलंय की काश्मीर हा केवळ भूभाग नाही तर भारताचा अभिमान आहे। त्यांच्या मते सरकारचे हे पाऊल देशातील नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।